खर्डा गावासाठी अभिमानाचा क्षण. ग्रामीण भागातून राष्ट्रीय व्यासपीठावर झेप घेणारा एक चमकता तारा आज महाराष्ट्र संघात दाखल झालेला आहे. बीसीसीआय मार्फत 2025-26 हंगामात मैसूर कर्नाटक येथे होणाऱ्या कूचबिहार ट्रॉफी अंडर-19 राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात खर्डा गावाचा सुपुत्र आणि MCVCS पुणे संघाचा खेळाडू कुणाल साहिल गोपाळघरे याची निवड करण्यात आलेली आहे. साहिलने सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि जिल्हा तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमधील दमदार कामगिरीच्या जोरावर ही संधी मिळवली आहे. निवडणूक समितीचे लक्ष वेधून घेत त्याने स्वतःची गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या वडिलांकडून मिळालेली शिस्त, मेहनतीचे संस्कार आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती साहिलच्या यशामागे महत्त्वाची ठरली आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा साहिल फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात प्रभावी कामगिरी करतो. संघाला गरज असेल तेव्हा जबाबदारीने खेळ करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. या निवडीमुळे खर्डा गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून साहिलच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजे BCCIच्या वतीने कूचबिहारी ट्रॉफी ही आयोजित केली जाते आणि या ट्रॉफीसाठी आपल्या महाराष्ट्राच्या टीममध्ये जामखेड तालुक्यातील एक अतिशय होतकरू चांगला खेळाडू साहिल गोपाळघरे याची निवड झालेली. खऱ्या अर्थानं जामखेड तालुक्यातला अशा प्रकारचा हा पहिलाच खेळाडू आहे की महाराष्ट्र लेवलला तो या ठिकाणी संघामध्ये त्याची निवड झालेली. त्याच्यामुळे हा फार मोठा योगदान त्याचं क्रिकेट क्षेत्राला असणार आहे. आणि निश्चितपणे त्याचे वडीलसुद्धा बाजीराव गोपाळघरे हे गेले कित्येक वर्ष 25 वर्षापेक्षा जास्त काळापासून क्रिकेट अकॅडमी चालून बऱ्याचशा राज्यातील चांगल्या खेळाडूंना या ठिकाणी त्यांनी नावारूपाला आणलेले, त्या ठिकाणी खेळण्याची संधी दिलेली. तर अशा प्रकारच्या योग्य त्यांच्या कोचखाली साहिल गोपाळघरेने तयार होऊन अतिशय चांगल्या पद्धतीने यश संपादन केलं आहे. त्याबद्दल त्याला मी शुभेच्छा देतो. पुढे त्याची भारतीय क्रिकेट टीममध्ये सुद्धा समावेश व्हावा अशी आपल्या जामखेड तालुक्याच्या वतीने मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय आमदार रोहिदादा पवार यांच्या वतीने तसेच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने साहिलला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. न्यूज एक्सप्रेस करता खर्डावरून धनसिंग साळुंखे यांची बातमी.